नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आज आपण बनवूया साबुदाण्याचे पापड. खूपच टेस्टी आणि खूपच सुंदर दिसणारे पापड आहेत हे. तर मी हे पापड बारीक साबुदाण्याने बनवले आहे आणि दिसायला ते जितके सुंदर दिसतात तितके खायला पण खूपच टेस्टी लागतात. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. इथे मी घेतलेला आहे साबुदाणा बारीकवाला. त्याला मी रात्री भिजवून ठेवले होते आणि आता सकाळी आपण याला बनवूया. तर हे बघा, छान मस्त फुलून गेलेला आहे साबुदाणा. आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीपुरता मीठ टाकूया. तर चवीपुरता मीठ टाकूया. त्यानंतर आपण याच्यामध्ये पांढरीवाली तीळ टाकूया. तर हे बघा, मी पांढरी तीळ टाकली आहे आणि थोडासा आपण जिरा टाकूया. तर मी हा खडा जिरा टाकत आहे. बारीक जिरा टाकायचा नाही आपल्याला, कारण जर बारीक जिरा टाकाल तर पापड जे आहे ते पिवळे होणार, म्हणून आपल्याला खडा जिराच टाकायचा आहे. आणि याच्यामध्ये मी घेतलेले आहे झाकणाचे, डब्याचे जे झाकण आहे ते घेतलेले आहे. तर या पूर्ण झाकणांना आपल्याला घीने ग्रीस करायचं आहे. आणि मी वाट्या पण घेतलेल्या आहे. वाट्यांना पण आपण छान मस्त तूप लावून घ्यायचं आहे. तर फक्त पहिल्यांदाच तूप लावायचं आपल्याला, त्याच्यानंतर लावायचं नाही आहे. फक्त पहिल्यांदा आपल्याला छानपैकी मस्त पूर्ण म्हणजे पूर्ण झाकणांना आणि वाट्यांना पूर्णपणे तूप लावून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला पातळ पातळ छान थर लावायचा आहे साबुदाण्याचा. आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वाट्या, अजून पूर्ण झाकणं आहे त्यांना आपण पूर्णपणे छानपैकी असं छानपैकी पसरवायचं आहे. आणि एकसारखे आपल्याला याच्यावर थर ठेवायचं आहे. म्हणजे जास्त हे पण नाही पाहिजे, खूप खूप जास्त चवडी पण नाही पाहिजे, आणि पातळ पातळ खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे झाकणामध्ये हे मिश्रण पूर्ण भरायचं आहे. आता मी याच्यामध्ये काय घेतलं आहे, आपल्याला घ्यायचं आहे हे इडलीचा साचा. इडलीच्या साच्यामध्ये मी हे बनवत आहे. इडलीच्या साच्यामध्ये बनवल्याने काय आहे की पूर्ण 16 ढाकणं याच्यामध्ये पूर्ण येऊन जातील. कारण माझं 16 इडल्यांचा साचा आहे. तर पूर्ण 16 जे आहे वाट्या, अजून झाकणं पूर्ण एकत्र येईल आणि पूर्णपणे म्हणजे 16 पापड आपल्याला एकत्र तयार होईल आपले. तर फक्त आपल्याला 5 किंवा 7 मिनटं ठेवायचं आहे, जास्तीत जास्त 10 मिनटं. तर म्हणजे 5-7 मिनटातच पापड बनवून तयार होतात आणि खूपच लवकर निघतात हे. बस याला असं पकडून याला खाली असं पटकवायचं आहे आणि छान मस्त पापड पहा आपोआपच निघून तयार होतात. आणि खूप सोपे आणि खूपच लवकर बनणारे पापड आहेत हे. तर तुम्ही याला नक्कीच ट्राय करा. हे पापड कोणी पण बनवू शकतात. आता हे जे वाट्यांमधले मिश्रण आहे हे आपण पॅच्युलाच्या सहाय्याने काढू शकतो. याला खाली पटकल्यामुळे हे निघणार नाही, तर आपण पॅच्युलाने निघाले. आता आपल्याला बनवायचे ह्याच्यामध्ये कलरवाले पण पापड बनवायचे आहे. तर मी याच्यामध्ये गुलाबी कलर मिक्स केलेला आहे आणि एका याच्यामध्ये मी हिरवा कलर मिक्स करणार आहे. हे बघा, या प्रकारे मी हिरवा कलर टाकलेला आहे आणि एक गुलाबी कलर टाकला आहे. तर कलरवाले पापड पण खूपच सुंदर दिसतात आणि खूपच छान दिसतात. तर आपण 3 प्रकारचे पापड बनवणार आहे. तर हे बघा, या प्रकारे मी तयार केलेले आहे 2 मिश्रण अजून. तर चला आपण याला पण छान मस्तपैकी भरून घेऊया. त्याच्यामध्ये आपण हे सुद्धा छान मस्त पातळ पातळ थर लावून पूर्ण झाकणं साबुदाण्याने भरून घेऊया. त्यानंतर आपण इडली पात्रामध्ये याला छानपैकी शिजवायला ठेवून देऊया. आणि हे पापड जे आहे हे न कोणी पण बनवू शकतात. म्हणजे जेंट्स अगर बनवायचं जेंट्स लोकांना ते सुद्धा बनवू शकतात. मुलीसुद्धा बनवू शकतात. म्हणजे कोणीसुद्धा बनवू शकतात. काहीच कठीण नाही आहे याच्यामध्ये. आणि खूपच लवकर बनणारे आणि खूपच सोप्या पद्धतीने मी हे सांगत आहे. आणि खूप सोपी रेसिपी आहे ही, कोणी पण बनवू शकते ना. खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी लागतात मित्रांनो हे पापड. तर चला आपण हे पूर्ण याच्यामध्ये भरून घेऊया. तर इडली पात्रामध्ये मी पूर्ण साचे भरून टाकले आहे आणि आता आपण याला पुन्हा 5-7 मिनटं अजून यांना छानपैकी मस्त शिजून देऊया. आणि बघा, हे सुद्धा शिजून तयार झालेले आहे ना. छान मस्त कलरवाले पण
पापडं बनवून तयार झालेले आहे. खूपच सुंदर दिसणारे आणि खूपच लवकर बनणारे पापड आहे. फटाफट बनवून तयार होतात. म्हणजे पूर्ण पापड आपले 20 मिनिटामध्ये आपले पूर्ण पापड बनवून तयार होऊन जातात आहे. आणि बघा खूपच छान मस्त. मी याच्यामध्ये एका पॉलिथिनमध्ये हे पापड टाकलेले आहे. म्हणजे पॉलिथिन काय हे तांदळाची बोरी आहे. त्याला छान मस्त स्वच्छ धुवून त्याच्यावर काही आपल्याला तेल तूप वगैरे काही लावायची जरूरत नाही आहे. अशीच आपण पापड टाकले तरी पण पापड खूप छान मस्त निघतात. आणि आता आपण याला उन्हामध्ये वाळवूया आणि छान मस्त उन्हामध्ये वाळून 2 दिवसाकरता पूर्ण तयार होऊन जाते. जर तुमच्या घरी ऊन नाही येत तर तुम्ही पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळू शकतात. तरीसुद्धा पापड छान मस्त वाळून तयार होतात. आणि बघा खूपच छान आणि खूपच सुंदर पापड बनवून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता. बिलकुल असं वाटत आहे ना तिरंगी पापड तयार झालेले आपले रंगबिरंगी लाल पांढरे आणि हिरवे तिरंगीसारखे दिसून राहिले आणि खूपच सुंदर दिसून राहिले, हो की नाही. तर बघा खूपच छान मस्तपैकी तयार झालेलं आहे. चला आपण आता याला तळूया. आणि तळायला पण खूपच सोपे आहे ना, खूपच लवकर मस्त तळून तयार होते आणि फटाफट तळून तयार होते. आणि इतके छान मस्त फुटतात हे पापड. बिलकुल असे वाटते जसे मोत्याच्या दाण्यासारखे पापड दिसतात हे बघायला. तुम्ही बघू शकता खूप छान मस्त मोत्याच्या दाण्यासारखे पापड दिसतात. तर तुम्हाला माझी ही रेसिपी पापडची कशी वाटली आहे? अगर चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि बघा पापड बनवून तयार झालेले आहे. कलरफुल पापड पण खूपच सुंदर दिसतात आहे आणि खूपच टेस्टी, खायला पण खूपच टेस्टी लागते. आंब्याच्या रसासोबत तर हे पापड तर अजूनच खूपच टेस्टी लागतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच बनवा. तुम्हाला पण खूपच आवडेल. मला तर हे पापड खूपच जास्त आवडतात आणि कुणाकुणाला हे पापड जास्त आवडतात. तर नक्की मला लाईक शेअर करून आणि कमेंट करून सांगा. आणि बघा खूपच छान मोत्यासारखे दिसून राहिले, हो की नाही. तर चला आपण भेटूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता धन्यवाद. आणि हे बघा एक छोटासा पापड किती मोठा झालेला आहे, टिब्बल फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूपच खुसखुशीत आणि खूपच छान मस्त सॉफ्ट बनलेला आहे, तोंडात घुळणारा.